ऊस तोडणी वेळी अचानक असं किंचाळतात सर्व शेतकरी शेतातून पळाले. जमिनीखालून प्रकाश पाचूट बाजूला करताच असं हे दृश्य पाहून क्षणभर कुणालाही काय चाललंय हेच कळेना. सगळं काही नेहमीसारखंच सुरू होतं. सकाळची वेळ, थंडी कमी झालेली, ऊस तोडणी जोरात सुरू होती. कोणी काठीने ऊस तोडत होतं, कोणी बांध बांधत होतं, कोणी पाचूट बाजूला करत होतं. शेतात आवाज होते, कामाचा गोंगाट होता. पण अचानक असं काही घडलं की क्षणात सगळं शांत झालं. एका मजुराचा हात थांबला. तो खाली पाहू लागला. पायाखालची माती थोडीशी हललेली वाटली. उसाच्या पाचोटाखालून काहीतरी वेगळंच चमकल्यासारखं वाटलं. सुरुवातीला कुणालाच काही वाटलं नाही. कदाचित काच असेल, कदाचित प्लास्टिक, कदाचित कुणी टाकलेली वस्तू. पण तो प्रकाश, तो चमक सामान्य नव्हती. मजुराने काठीने पाचोट बाजूला केली, थोडं अजून बाजूला केला आणि त्या क्षणात सगळ्यांच्या अंगावर काटा आला. एक जोरात किंचाळण्याचा आवाज आला. तो आवाज एवढा भीतीदायक होता की आजूबाजूला काम करणारे सगळे थबकले. अरे देवा, हे काय आहे? इथे काय निघालं? अशा किंचाळ्या हवेत घुमू लागल्या. कोणी पळायला सुरुवात केली, कोणी मागे वळूनही पाहिलं नाही. कोणी ऊस अवजारे सगळं तिथेच टाकून धावत सुटले. काही क्षणातच शेत रिकामं झालं. फक्त ऊस, पाचूट आणि जमिनीवर अर्धवट उघडलेली ती जागा, ज्या ठिकाणी काहीतरी असं निघालं होतं जे पाहून माणसं किंचाळत पळाली होती. थोड्या वेळाने धीर करून काही जण परत आले. दुरूनच पाहू लागले. कोणी जवळ जायला तयार नव्हतं, पण उत्सुकता भीतीपेक्षाही जास्त होती. पुन्हा एकदा पाचूट बाजूला केली गेली, माती थोडी हलवली गेली आणि जे स्पष्ट दिसू लागलं ते पाहून सगळ्यांची बोबडी वळली. तो प्रकाश, तो चमक, तो सोन्याचा नव्हता, चांदीचा नव्हता, कुठल्याही मौल्यवान वस्तूचा नव्हता. तो प्रकाश मानवी हाडांचा होता. जमिनीखालून, उसाच्या पाचोटाखालून एक सांगाडा हळूहळू स्पष्ट होत होता. क्षणात सगळ्या शेतात भीती पसरली. हा कुणाचा आहे? इथे कसा आला? इतके दिवस कुणालाच कसं कळलं नाही? प्रश्नांवर प्रश्न आणि उत्तर कुणाकडेच नाही. काही जण म्हणाले, इथे पूर्वी कोणी बेपत्ता झाला होता का? काही जण म्हणाले, हा अपघात आहे की काहीतरी वेगळंच. त्या भागात जंगली प्राण्यांचा वावर, रात्रीचे आवाज, आधीही लोकांनी अनुभवलेली भीती, सगळ्या गोष्टी एक एक करून आठवू लागल्या. हळूहळू बातमी पसरली. गावातून लोक जमा होऊ लागले. कोणी घाबरलेले, कोणी शांत, कोणी फक्त पाहायला आलेले. शेताच्या कडेला गर्दी वाढतच गेली. कोणी आत जायची हिंमत करत नव्हतं. शेवटी अधिकृत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. सगळं नीट तपासलं गेलं. सांगाडा काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आला. त्या सांगाड्यावर अजूनही कपड्यांचे काही अवशेष होते, मातीने झाकलेले, पण ओळख पटू शकेल असे. गावात शांतता होती, पण मनात वादळ. इतके महिने ऊस वाढत होता, शेतात काम सुरू होतं, पण खाली, जमिनीखालून हे भयान सत्य दडलेलं होतं. आणि शेवटी तपासानंतर सगळं स्पष्ट झालं. तो सांगाडा कुठल्याही गुन्हेगारी कथेतला नव्हता, कुठल्याही रहस्यमय कथेचा तो सांगाडा भाग नव्हता, हत्येचा भाग नव्हता. तो सांगाडा काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका वृद्धाचा होता, ज्यांचा मृत्यू बहुधा जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झाला होता. ऊसाच्या दाट शेतात कोणाच्याही नजरेत न पडता त्यांचा अंत झाला. आणि आज ऊस तोडणी वेळी ते सत्य जमिनीखालून बाहेर आलं. शेतकरी किंचाळत पळाले, पण सत्य पळू शकलं नाही.